मागासवर्गीयांना नोकरीत पदोन्नतीत मिळणारे 33% आरक्षण महाआघाडी राज्य सरकारने 7 मे 2021च्या शासन निर्णय घेऊन रद्द करण्यात आले। हा आदेश मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असून या सर्व मागासवर्गीयांचे नुकसान होणार आहे। एकीकडे पदोन्नतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीत मागासवर्गीयांना आरक्षण दिले असताना राज्य सरकारने असा निर्णय घेतल्याने संपूर्ण राज्यभरात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी जिल्हा स्तरावर 26 जून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून एल्गार पुकारला आहे। महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी स्तरावर राज्य सरकार विरोधात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। अमरावती शहरात सुद्धा शनिवारी 26 जूनला सकाळी इरविन चौकातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून सर्वांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। हातात फलक घेऊन रद्द करा 7 मे 2021 चा आदेश रद्द करा, आरक्षण बचाओ ये तो सिर्फ झाकी है, असली लढाई अब बाकी है अशा घोषणा देण्यात आल्या। रस्त्याने शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय ठिकाणी अनेकांचे भाषण झाले। काही वेळाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले। या आंदोलनाचे आयोजन आरक्षण कृती समितीचे राज्य प्रतिनिधी विजय चौरपगार, राज्य निमंत्रक नितीन कोडीसह अनेकांनी आयोजन केले होते। या आंदोलनात बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई, प्राध्यापक निशा शेंडे, रिपाई गवई, गटाचे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट उमेश इंगळे, गौतम नाईक, माजी नगरसेवक मंगेश मनोहरे, प्राध्यापक जगदीश गोवर्धन, प्राध्यापक बंडू गवई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष समाधान वानखडे यांच्यासह अनेक संघटना आणि हजारो कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते। 33% पदोन्नतीचं आरक्षण जे रद्द झालं आहे 7 जुलैचा जो GR आहे त्या संदर्भात सगळ्या वेगवेगळ्या संघटनांनी, सगळ्या कर्मचारी संघटनांनी जो आंदोलन उभं केलं त्याला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा होता आणि वंचित बहुजन आघाडीने या मोर्चाला पाठिंबा देऊन पूर्ण जिल्ह्यातील जे पदाधिकारी होते त्या मोर्चाला हजर झाले। या आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्या कर्मचाऱ्यांसोबत तर आम्ही आहोत सोबत। या कर्मचाऱ्यांना हे शासकीय कर्मचारी झाले तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांवर जे अत्याचार होतात त्यांच्या अत्याचारासाठी आम्ही भविष्यात खूप मोठा मोर्चा काढू। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भरपूरसे अजूनही मुद्दे जे आहे जे या मोर्चात घेतल्या गेले नाही त्या मोर्चांना आम्ही समर्थन देणार आहोत आणि आम्ही स्पेशल आता या लढ्यासाठी सदैव आम्ही तत्पर आहोत। वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या वचनावर आम्ही काम करत आहोत। माननीय डॉक्टर राजेंद्रजी गवई साहेब यांनी या अगोदर माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना पदोन्नती आणि रिझर्वेशन या संदर्भामध्ये भेट घेऊन तो GR रद्द करण्यासंदर्भामध्ये भेट घेतलेली आहे आणि चर्चा केलेली आहे। त्या अनुषंगाने आजपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचं GR रद्द केला नसून आज मागासवर्गीय हक्क कृती समितीच्या वतीने एक भव्यदिव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि त्या मोर्चामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी समर्थन दिले असून आम्ही सर्व कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झालो आणि आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो की जर हा निर्णय रद्द झाला नाही तर आम्ही पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्या घरावर ठिय्या आंदोलन करू। सरकारने अनुच्छेद 16 नुसार राज्य सरकारला पॉवर दिले आहे की राज्याच्या शासकीय सेवेमध्ये मागासवर्गीयांचं पुरेसं प्रतिनिधित्व नसेल तर राज्य शासनाला ते पुरेसं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार आहे आणि त्यान्वये पदोन्नतीतील आरक्षण देण्याचे अधिकार राज्य शासनाला स्पष्टपणे तरतूद कायद्यात आहे। असं असल्यामुळे राज्य शासनाने 2004 कायदा करून SC, ST, VJ, NT, SBC या 33% जात समूहातील 33% आरक्षण या जात समूहाला दिलेलं आहे आणि त्याच्या विरोधात विजय घोगरे नावाचे व्यक्ती हायकोर्टात गेले। सरकारची उदासीनता म्हणून सरकारने त्या ठिकाणी योग्य दखल हायकोर्टात वकील लावले नाहीत आणि त्यामुळे हायकोर्टात सरकार हारलं। मग सरकारने हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात 2017 अपील दाखल केलं, ते प्रलंबित आहे आणि दुसऱ्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला की पुरेसं प्रतिनिधित्व जर असेल ते डाटा कलेक्ट करा आणि तो आणा आणि जर पुरेसं प्रतिनिधित्व असेल
तर मागासवर्गीयांना पदोन्नतीला आरक्षण द्या. म्हणजेच एकीकडे सरकार आरक्षणासाठी अपील करते पदोन्नतीला आणि दुसरीकडे 7 मेला शासन निर्णय काढून मागासवर्गीयांचं आरक्षण संपुष्टात आणते. त्यासाठी यामध्ये SC, ST, VJ, NT, SBC हे 33% लोक सफर झालेले आहेत. यांचं आरक्षण थांबवलेलं आहे आणि ही नांदी आहे. आता फक्त पदोन्नतीतील आरक्षण थांबवलं, यापुढे हळूहळू कायम आरक्षण थांबवण्याचा हा कुटील डाव आहे आणि मागासवर्गीयांना पुन्हा मागेच ठेवण्याचं हे षडयंत्र आहे. भारतीय संविधानाने स्टेट वेलफेअरची संकल्पना स्वीकारलेली आहे, कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे. परंतु राज्यकर्ते इथे गरिबांना गरीबच ठेवू इच्छिते, श्रीमंतांना श्रीमंत बनवते, अशा प्रकारची व्यवस्था या देशात आणि राज्यात आहे. त्याचा निषेध म्हणून आजचा आक्रोश मोर्चा होता. या आक्रोश मोर्चाला 28 मागासवर्गीयांच्या संघटनांनी पाठिंबा दिला होता. यात बंजारी आहेत, यात बंजारा आहेत, यात पारधी आहेत, यात आदिवासी आहेत, यात फाशी पारधे आहेत, यात कोरकू आहेत, यात गोंड आहेत, यात बौद्ध आहेत, यात चांभार आहेत. सगळ्याच जाती SC, ST, VJ, NT, SBC मधल्या सगळ्या जाती आहेत आणि त्यांचे जे संघटन आहेत त्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. जर आज आपण या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांमार्फत एक निवेदन दिलं, राष्ट्रपती, देशाचे राष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं की 7 मेचा शासन निर्णय रद्द करा आणि बिंदू नामावलीप्रमाणे 33% मागासवर्गीयांना आरक्षण द्या आणि यासाठी एक मंत्रिगट समिती नेमली. त्या मंत्रिगट समितीमध्ये मागासवर्गीय मंत्र्याची नेमणूक करा. तिथं अमागासवर्गीय मंत्री अजित पवार साहेबांना नियुक्त केलेला आहे, त्यांना निष्कासित करा. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.